श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 15. बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत. मी शंकर भट्ट श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासास सुरुवात केली. रस्त्यानं जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो. पाणी काढण्यासाठी तिथं मला एक पोहरा सुद्धा होता. मी पाणी किती आहे हे पाहावं या उद्देशाने आत डोकावलो तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसलं. विहिरीच्या आतल्या बाजूस असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होती. त्या अपरिचित व्यक्तीनं माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेनं पाहिलं आणि म्हणाला, "अरे शंकर भट्टा." मला आश्चर्य वाटलं. माझं नाव त्याला कसं कळलं असेल? मी त्याला उत्सुकतावश विचारलं, "आपणास माझं नाव कसं कळालं?" तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, "नुसतं नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डेस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो. तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहते." त्याला कसं बाहेर काढावं या विचारात मी होतो. माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती. माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला, "प्रापंचिक बंधानं संसारकुपात पडलेला मानव तू बंधरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार? माझा मीच उठेन. आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेनं शक्तीचा अनुग्रह करतात." असं म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता. मी संभ्रमित झालो. तो म्हणाला, "माझं नाव बंगारप्पा. तू तहानलेला दिसतोयस. मी तुझी तहान भागवतो." असं म्हणून त्यानं त्या पोहऱ्यानं भराभर पाणी काढलं आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्यायला. परंतु आश्चर्य असं की पाणी तो प्याला पण तहान मात्र माझी भागली. ह्याचं मला आश्चर्य वाटलं. नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला. त्यानं बोलण्यास सुरुवात केली. "मी स्वर्णकार कुटुंबातील आहे. मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. माझ्या मंत्राच्या सामर्थ्यानं नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती. भूत प्रेत पिशाच यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो. माझं नुसतं नाव ऐकून लोक घाबरत. ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूत प्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत. माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पाहून भूत प्रेतांची असलेली विकृत कळा, क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला. माझ्या संचारामध्ये एकदा पूर्व पुण्याईनं पिठिकापुरम लागलं. श्री दत्त प्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या कुंतत्राला परस्पर कलहाला काही कमी नव्हतं. श्री बापनार्युलू आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. मी सर्वात प्रथम बापनार्युलूंना मारून टाकावा असा विचार केला. मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजळीनं पाणी पित होतो. मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचं ज्ञान होतं. त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचं ध्यान करून पाणी प्यायलं तर ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापनार्यांच्या जवळ होते. श्रीपाद प्रेमानं बापनार्युलूंच्या पोटावरून हात फिरवत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाईल. मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापनार्युलूंवर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले. माझी विद्या का फळाली नाही याचं दुःख झालं मला. श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासका शिक्षा. मला एक सर्पमंत्र येत होता. त्या मंत्राच्या योगानं इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे. मी बापनार्युलूंचं ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प बापनार्युलूंच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकाळू लागले. परंतु ते बापनार्युलूंना काहीच करू शकले नाही. 2 मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जिथून आले होते तिथे निघून गेले. माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता. माझ्या अंकित असलेले भूतप्रेत बापनार्युलूंच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाही. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचं मला कळून चुकलं. एवढं झालं तरी माझी राक्षसी प्रवृत्ती काही कमी झाली नाही. मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणिकेची बाहुली करून त्याला 32 जागी 32 सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढीच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्यानं त्यांचा अंत व्हावा असा माझा दुष्टवेध होता. परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचं मला जाणवलं. त्यानं मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापनार्युलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडेच येऊन मलाच दंश करू लागले.
श्रीपादांच्या पिठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या. नरक यातनांचा अनुभव होऊ लागला. मी श्रीपाद वल्लभांना मनापासून अंतर्मनानं शरण गेलो. माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचं दर्शन झालं. ते म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करत आहे. तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करत आहे. तरी पण कोणी तहानेनं व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. कोलांटी खात झुळणं ही एक योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील. आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील. माझ्या मात्या पित्यांच्या घरी किंवा श्री बापनारिलूंच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा बहुजन्माचं पुण्य असावं लागतं. तुला या जन्मात तरी तसं भाग्य नाही. जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे. माता पिता जन्मदाते असल्यानं परमपूज्य असतात. त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो. तू आपल्या क्षुद्र विद्येनं कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचं फळ तुला शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील. नंतर निःशेष होईल. तो शंकर भट्ट माझं चरित्र लिहील असं श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते. ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचं वय 7-8 वर्षाचं होतं. त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहतोय. आज माझा चांगला दिवस आहे असं बंगारप्पा म्हणाले. ही घटना गोंधळात टाकणारी होती. नंतर मी असमंजसपणे म्हणालो, तुम्ही पाणी प्यायलं तर दुसऱ्याची तहान कशी भागते, यात मर्म काय? त्यावर बंगारप्पा म्हणाले, एका योग प्रक्रियेनं मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो. त्याद्वारे हे तादात्म्य भावनेनं साध्य होतं. रामायण काली किष्किंधा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धास असलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे. या कारणानंच श्रीरामानं झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता. विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या 2 अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता. या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावानं प्राणशक्तीची सिद्धी करता येते. मानवाच्या शरीराच्या शुद्धीक्रमाच्या 12 अवस्था आहेत. श्रीरामांचा देह 12व्या अवस्थेत होता. श्रीपादांचा देह सुद्धा 12व्या अवस्थेत असल्यानं त्यांच्यातील अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असं आहे. साधन मार्गातील 7 भूमिकांचा विचार. मानव त्याच्या विकासात 7 भूमिकेत असतो. पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय, सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असतं. वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो. गौतम ऋषींनी अहल्येस शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता. ती श्रीरामांच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली. अहिल्याचं शरीर शिला स्थितीत गेलं होतं, तसंच तिचं मन त्या स्थितीत गेलं होतं. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात ती राहिली. श्रीरामांची पायधूळ लागताच तिचं मनोपुष्प विकसित झालं आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली. चौथ्या भूमिकेला पोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योग शक्ती लाभते. यासाठी आपल्या योग्य शक्तींचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधातून विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते. परंतु पाप कार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजकांसाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते. त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येतं. 5व्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात. 6व्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात. संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलाप सुद्धा चालवतात. भवज्ञानी साधकांचा प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो. 7व्या भूमिकेतील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात. अवतारी पुरुष आणि साधकातील भेद. बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले. त्यांचं निराकरण करण्यासाठी मी प्रश्न केला, महाराज, जीवनात केवळ परिणामक्रम असतो का? काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडतं?
यावर बंगारप्पा म्हणाले, अवतारी पुरुष काळाच्या महिम्यानं निर्माण होतात. मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असं म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. मत्स्य पाण्यात वेगानं पोहू शकतो. कूर्म पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. वराह म्हणजे खड्ग मृग, भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी. सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी. नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचं मुख आणि मनुष्याचं शरीर असं रूप धारण केलं होतं. याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार, रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार, सत्वगुण प्रधान असलेला रामावतार, त्रिगुणाच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार, कर्म प्रधान असलेला बुद्ध अवतार, समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा